भारत मातेच्या वीरांगना तारा राणी श्रीवास्तव भारताच्या कानाकोपऱ्यातून बंड पुकारले गेले. ब्रिटिश राज विरुद्ध देशव्यापी चळवळ उभी राहिली. अंग्रेजो भारत छोडो चे नारे गल्लीबोळातून उठत होते. भारतवासी आपल्या जीवाची पर्वा न करता ह्या आंदोलनाचा हिस्सा सुखुशीने होत होते. एक दाम्पत्य त्याला अपवाद कसा असेल? फुलेंदू बाबू आणि त्यांची वीरगाची पत्नी तारा राणी श्रीवास्तव. पटनाच्या छोट्याशा गावात सरण येथे त्यांचा जन्म झाला. जुन्या रूढी परंपरेनुसार त्यांचे लग्न अगदी लहान वयात श्री फुलेंदू बाबू यांच्याशी लावून दिले गेले. तेव्हाच्या समाज रचनेमध्ये स्त्रियांना 4 भिंतीच्या बाहेर पडणे कठीण होते. हा लैंगिक असमानतेचा धोका तारा राणी श्रीवास्तव यांनी ओळखला. त्यांचे पती जे एक स्वतः स्वातंत्र्य सेनानी होते. तारा राणींनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाला सुरुवात अगदी छोट्या कामापासून केली. आपल्या आसपासच्या वस्तीतील गावातील महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायला प्रेरित करण्याचे काम त्यांनी सुरू केले. 12 ऑगस्ट 1942 भारत छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. तारा राणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू यांनी हेच औचित्य साधून एक पदयात्रा काढायचे ठरवले. सिवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकवणे हा उद्देश ठेवून ह्या अशा पदयात्रावर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यानेही गावातले लोक मागे सरले नाही. तेव्हा पोलिसांनी या सगळ्या निशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. फुलेंदू बाबू आणि तारा राणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्या साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली. पोलीस स्टेशनवर झेंडा फडकवून त्या परतल्या. तोपर्यंत फुलेंदू बाबूंना देवाज्ञा झाली होती. एका स्त्रीच्या जीवनातला अतिशय दुःखद प्रसंग. त्या अतिशय शांत राहिल्या. त्या खचल्या नाही. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले. आपल्या पतीच्या बलिदानाला त्या विसरल्या नाहीत आणि सतत काम करीत राहिल्या. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य पाहून त्यांनी डोळे मिटले. एक स्त्री जी अशा समाज रचनेत लहानाची मोठी होते जिथे तिला तिच्या स्त्रीत्व पलीकडे ओळख नाही. एक अशी स्त्री जिने आपल्या पतीचा मृत्यू देशापुढे मोठा नाही होऊ दिला. अशा त्या भारत मातेच्या वीरांगनेला शतशत नमन.